श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जाणून घेणार आहोत की देवाकडे नेमकं काय मागावं आणि तितकंच महत्त्वाचं की देवाकडे काय मागू नये. कारण आपण सगळेच काही ना काही देवाकडे मागतो. कोणी सुख मागतो, कोणी ऐश मागतो, कोणी पैसा, तर कोणी विजय मागतो. पण फार कमी लोक हे थांबून विचार करतात की आपण जे देवाकडे मागतोय ते खरंच योग्य आहे का. कारण अनेकदा आपली प्रार्थना ही गरजेपेक्षा इच्छेवर जास्त आधारलेली असते. आपल्याला परिस्थिती बदलायची असते, लोक बदलायचे असतात, नशीब आपल्या बाजूने वळावं असं वाटतं. पण देव कधीच लगेच परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी बदलतात ते माणूस. म्हणून मित्रांनो, देवाकडे आपल्याला नक्की काय मागावं याचा जर विचार केला तर सर्वात आधी देवाकडे मागावं ते म्हणजे बळ. कारण संकट येणारच आहेत, पण त्या संकटात कोसळू नये, उभं राहता यावं, पुन्हा चालता यावं, हे बळ देवाकडून मागावं. देवाकडे मागावी ती बुद्धी. कारण चुकीचा निर्णय क्षणात आयुष्य उलथा करतो. योग्य अयोग्य, सत्य असत्य, स्वार्थ आणि कर्तव्य यामधला फरक ओळखता यावा, ही बुद्धी फार महत्त्वाची आहे. देवाकडे मागावी ती शांती. कारण आज माणसाकडे सगळं आहे, पण मनात शांतता नाही. मन शांत नसेल तर हे सुद्धा ओझं बनतं. आणि देवाकडे नक्की मागावी ती म्हणजे समृद्धी. वाईट वेळेत चुकीचा मार्ग सोपा वाटतो, पण तोच मार्ग पुढे चालून विनाशाकडे नेतो. त्या क्षणी थांबवणारी समृद्धी देवाकडे मागावी. तर मित्रांनो, हे झालं आता देवाकडे काय मागावं. तर मित्रांनो, आता देवाकडे काय मागू नये. तर देवाकडे मागू नये म्हणजे ते देवाकडे कधीही मागू नका दुसऱ्याचं वाईट व्हावं हे कधीच मागू नका. कारण अशी प्रार्थना देव कधीच मान्य करत नाहीत. कारण देव सर्वांचा आहे, म्हणून तो सर्वांना चूक किंवा अयोग्य ते स्वतः ठरवतात. तुमच्या सांगण्यावरून ते काहीही करत नाहीत, ते तुमच्या सांगण्यावरून सूड घेत नाहीत. म्हणून देवाकडे कधीही कोणाचं वाईट होईल अशी प्रार्थना करू नका. पुढे चालून देवाकडे मेहनत न करता मिळणारे यश मागू नका. कारण असं यश टिकत नाही, आणि जे टिकत नाही ते यशच नसतं. म्हणून देवाकडे शॉर्टकट कधी मागू नका. फक्त चमत्काराच्या अपेक्षावर आयुष्य जगू नका. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. फक्त चमत्काराच्या अपेक्षेवर आयुष्य जगू नका. देव साथ देतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत देवही काय करू शकत नाहीत. कारण आपल्याला सुरुवात करायची आहे तेव्हा देव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं, अहंकार वाढवेल असं काहीही मागू नका. अहंकार वाढवेल असं काहीही मागू नका. कारण अहंकार देवापासून नव्हे तर माणसाला माणसापासून दूर नेतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, देवाकडे बदलण्यासाठी हात पसरू नका. स्वतःला परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मागा. कारण आपण काय मागतो याच्यावरून आपल्याला काय दिलं पाहिजे आणि काय दिलं नाही पाहिजे हे देव ठरवतात. म्हणून मित्रांनो, मागते वेळेस देवाकडे योग्यच गोष्टी मागा आणि योग्यच अपेक्षा ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.